नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, आज आपण BEd CET परीक्षेसाठी शिक्षक अभियोग्यता या विषयावरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1. ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने होणारे वाचन म्हणजेच डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने होणारे वाचन म्हणजेच प्रत्यक्ष अनुभव होय. प्रश्न क्रमांक 2. शाळेतील शिक्षण हे डॅश डॅश असते तर शाळा बाह्य शिक्षण हे डॅश डॅश असते. योग्य पर्याय आहे 1. तर शाळेतील शिक्षण हे नियोजित असते तर शाळा बाह्य शिक्षण हे प्रासंगिक असते. प्रश्न क्रमांक 3. अध्ययन ही डॅश डॅश प्रक्रिया तर अध्यापन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. योग्य पर्याय आहे 1. तर अध्ययन ही नैसर्गिक प्रक्रिया तर अध्यापन ही कृत्रिम प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 4. अभ्यासक्रम विकसन ही डॅश डॅश प्रक्रिया आहे. योग्य पर्याय आहे 2. तर अभ्यासक्रम विकसन ही अखंड प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 5. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजेच डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर प्रत्येक व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या काही सुप्त क्षमता लक्षात घेऊन त्याचा विकास करणे म्हणजेच शिक्षण होय. प्रश्न क्रमांक 6. परिणामकारक शिक्षक होण्याकरिता खालीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे. योग्य पर्याय आहे 1. तर परिणामकारक शिक्षक होण्याकरिता विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेण्याचे व टिकवून धरण्याचे कौशल्य असणे ही बाब आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 7. अध्यापन कौशल्यात डॅश डॅशचा समावेश होतो. योग्य पर्याय आहे 4. वरील सर्व. तर अध्यापन कौशल्यात 1. वर्ग व्यवस्थापन कौशल्य, 2. संप्रेषण कौशल्य तसेच 3. कथन कौशल्य या सर्वांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 8. संज्ञापनात अध्यापकाने डॅश डॅश टाळावे. योग्य पर्याय आहे 3. तर संज्ञापनात अध्यापकाने लांबलचक वाक्य टाळावे. प्रश्न क्रमांक 9. समान शैक्षणिक संधी याचा अर्थ असा आहे की. योग्य पर्याय आहे 3. तर समान शैक्षणिक संधी याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला अनुरूप अशा शिक्षण प्रकाराची संधी उपलब्ध करून देणे होय. प्रश्न क्रमांक 10. वर्तन परिवर्तन हे अध्यापनाचे फलित होय म्हणून त्यास डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर वर्तन परिवर्तन हे अध्यापनाचे फलित होय म्हणून त्यास अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 11. अध्ययन निष्पत्ती लिहिताना स्पष्टीकरणाचे विधान डॅश डॅश असावे. योग्य पर्याय आहे 3. तर अध्ययन निष्पत्ती लिहिताना स्पष्टीकरणाचे विधान हे होकारार्थी असावे. प्रश्न क्रमांक 12. अभ्यासक्रमातील उद्दिष्टांच्या दिशेने विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल होण्यासाठी त्यांच्यावर जे संस्कार केले जातात त्यांना डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 1. तर अभ्यासक्रमातील उद्दिष्टांच्या दिशेने विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल होण्यासाठी त्यांच्यावर जे संस्कार केले जातात त्यांना अध्ययन अनुभव असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 13. चांगला शिक्षक होण्यासाठी व्यक्ती डॅश डॅश असावी. योग्य पर्याय आहे 4. तर चांगला शिक्षक होण्यासाठी व्यक्ती इतर व्यक्तींशी आंतरक्रिया करण्यात आनंद मानणारी असावी. प्रश्न क्रमांक 14. डॅश डॅशमुळे एखादा विषय कोणत्या स्तरापर्यंत शिकवायचा हे निश्चित करता येते. योग्य पर्याय आहे 1. तर श्रेणीबद्ध वर्गीकरणामुळे एखादा विषय कोणत्या स्तरापर्यंत शिकवायचा हे निश्चित करता येते.
प्रश्न क्रमांक 15. शिक्षणाची डॅश डॅश म्हणजे शिक्षणाचा मूलभूत पाया होय. योग्य पर्याय आहे 2. तर शिक्षणाची उद्दिष्टे म्हणजे शिक्षणाचा मूलभूत पाया होय. प्रश्न क्रमांक 16. विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, कल्पनाशक्ती, कार्यकारण भाव इत्यादी शक्तींची क्षमता वाढल्यामुळे डॅश डॅश वर्तन बदल घडून येतो. योग्य पर्याय आहे 1. तर विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, कल्पनाशक्ती तसेच कार्यकारण भाव इत्यादी शक्तींची क्षमता वाढल्यामुळे बोधात्मक वर्तन बदल घडून येतो. प्रश्न क्रमांक 17. विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र म्हणजेच डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 3. तर विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्तनाचे स्पष्ट चित्र म्हणजेच अध्ययन निष्पत्ती होय. प्रश्न क्रमांक 18. श्रीरामला गणितात 100 व श्रीकांतला 50 गुण मिळाले म्हणून श्रीराम हा श्रीकांतपेक्षा डॅश डॅश आहे. योग्य पर्याय आहे 4. तर सांगता येत नाही. प्रश्न क्रमांक 19. हरी हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे या विधानातून डॅश डॅश वर्तन बदलाचा बोध होतो. योग्य पर्याय आहे 4. तर हरी हा उत्कृष्ट जलतरणपटू आहे या विधानातून क्रियात्मक वर्तन बदलाचा बोध होतो. प्रश्न क्रमांक 20. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तिचा सारासार विचार करणे म्हणजे डॅश डॅश होय. योग्य पर्याय आहे 2. तर कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तिचा सारासार विचार करणे म्हणजेच नियोजन होय. प्रश्न क्रमांक 21. व्याख्यान पद्धतीच्या अतिरिक्त वापराची मर्यादा कोणती? योग्य पर्याय आहे 2. तर विद्यार्थी शिक्षकावर बरेच अवलंबून राहू शकतात ही व्याख्यान पद्धतीच्या अतिरिक्त वापराची मर्यादा आहे. प्रश्न क्रमांक 22. अध्यापकाची प्रशिक्षणाकरिता निवड करताना डॅश डॅशची नोंद घेतात. योग्य पर्याय आहे 2. तर अध्यापकाची प्रशिक्षणाकरिता निवड करताना भाषिक क्षमतेची नोंद घेतात. प्रश्न क्रमांक 23. डॅश डॅश हे अध्यापनातील सर्वात महत्त्वाचे काम आहे. योग्य पर्याय आहे 3. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे अध्यापनातील सर्वात महत्त्वाचे काम आहे. प्रश्न क्रमांक 24. आपल्या समाजात शिक्षकी पेशा आदरणीय समजला जातो कारण डॅश डॅश. योग्य पर्याय आहे 4. तर आपल्या समाजात शिक्षकी पेशा आदरणीय समजला जातो कारण राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रश्न क्रमांक 25. विज्ञान व तंत्रज्ञानाची होणारी प्रगती, शिक्षणात होणारा बदल, नव्या तंत्रांचा उपयोग व आधुनिकीकरण हे डॅश डॅशशी संबंधित आहे. योग्य पर्याय आहे 1. तर विज्ञान व तंत्रज्ञानाची होणारी प्रगती, शिक्षणात होणारे बदल, नव्या तंत्राचा उपयोग व आधुनिकीकरण हे समाज परिवर्तनाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 26. विद्यार्थी जर वर्गात नियमितपणे उपस्थित राहत नसतील तर शिक्षकाने डॅश डॅश करावे. योग्य पर्याय आहे 2. तर विद्यार्थी जर वर्गात नियमितपणे उपस्थित राहत नसतील तर शिक्षकाने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येतील अशा नाविन्यपूर्ण पद्धतींचा वापर करावा. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणते विधान औपचारिक शिक्षणाच्या बाबतीत चूक आहे? योग्य पर्याय आहे 3. तर औपचारिक शिक्षण योजनापूर्व नसते हे औपचारिक शिक्षणाच्या बाबतीत विधान चूक आहे. प्रश्न क्रमांक 28. पक्ष्यांचा आवाज ऐकणे, मुलांचे अनुकरण करणे, हात पायाच्या मुक्त हालचाली करणे, मुलांचे समवयस्कांमध्ये वावरणे हे डॅश डॅश आहे. हे डॅश डॅश शिक्षणाशी संबंधित आहे. योग्य पर्याय आहे 4. तर पक्ष्यांचा आवाज ऐकणे, मुलांचे अनुकरण करणे,
हातपायाच्या मुक्त हालचाली करणे, मुलांचे समवयस्कांमध्ये वावरणे हे सहज शिक्षणाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 29. खालीलपैकी कोणते विधान अनौपचारिक शिक्षणाच्या बाबतीत चूक आहे? योग्य पर्याय आहे 2. तर अनौपचारिक संस्थांमधून होणाऱ्या संस्कारांमध्ये सारखेपणा असतो हे विधान अनौपचारिक शिक्षणाच्या बाबतीत चूक आहे. प्रश्न क्रमांक 30. डॅशची प्राचीन भारतीय शिक्षणाची उद्दिष्टे होती. योग्य पर्याय आहे 4 वरील सर्व. तर 1. धार्मिकता व पावित्र्य मनावर बिंबवणे. 2. व्यक्तिमत्वाचा विकास करणे. तसेच 3. संस्कृती रक्षण व संवर्धन करणे ही प्राचीन भारतीय शिक्षणाची उद्दिष्टे होती. प्रश्न क्रमांक 31. शाळेचा निकाल वाढवण्यासाठी काय कराल? योग्य पर्याय आहे 3. तर निकाल कमी लागल्याने कारणे शोधून उपाय शोधाल. प्रश्न क्रमांक 32. डॅश ही 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये आहेत. योग्य पर्याय आहे 4. तर अध्ययनाला अनुकूल परिस्थिती निर्माण करणे ही 1986च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न क्रमांक 33. शिक्षणाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो, पण सध्याच्या शिक्षण पद्धतीत मात्र फक्त डॅशचा विचार केला जातो. योग्य पर्याय आहे 1. तर शिक्षणाने व्यक्तीचा सर्वांगीण विकास साधला जातो, पण सध्याच्या शिक्षण पद्धतीत मात्र फक्त बौद्धिक विकासाचा विचार केला जातो. प्रश्न क्रमांक 34. WPC म्हणजे डॅश होय. योग्य पर्याय आहे 1. तर परीक्षेतील गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यांची संबंधित संपूर्ण परीक्षेची संपादनूक रद्द करणे म्हणजेच WPC होय. प्रश्न क्रमांक 35. शिक्षकाला निवडणूक लढवण्यासाठी डॅश असते. योग्य पर्याय आहे 1. तर शिक्षकाला निवडणूक लढविण्यासाठी शाळा व्यवस्थापनाच्या पूर्व परवानगीची गरज असते. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणते विधान अध्यापकाच्या वेतनाबाबत योग्य आहे? योग्य पर्याय आहे 3. तर अध्यापन हे सामाजिक व राष्ट्रीय विकासासाठी महत्त्वाचे असल्यामुळे अध्यापकांचे वेतन वाढवावे हे विधान अध्यापकांच्या वेतनाबाबत योग्य आहे. प्रश्न क्रमांक 37. महाविद्यालयीन शिक्षकाने डॅश करावे. योग्य पर्याय आहे 4. तर महाविद्यालयीन शिक्षकाने अनेकविध अध्यापन पद्धतींचा वापर टाळावा, कारण त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडण्याची शक्यता असते. प्रश्न क्रमांक 38. एखाद्या मुलास शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहणे शक्य नसल्यास डॅश. योग्य पर्याय आहे 2. तर एखाद्या मुलास शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्याच्यासाठी अनौपचारिक शिक्षण केंद्राची सोय केली जावी. प्रश्न क्रमांक 39. खाली दिलेल्या हेतूपैकी स्वयं अध्ययन पद्धतीचा कोणता हेतू नसतो? योग्य पर्याय आहे 3. तर अधिक अर्थपूर्ण कामे करण्यासाठी शिक्षकाचा वेळ वाचवणे ही स्वयं अध्ययन पद्धतीचा हा हेतू नसतो. प्रश्न क्रमांक 40. शिक्षकाची भूमिका ही सहाय्यकाची आहे. खालीलपैकी कोणते विधान ही भूमिका दर्शविते? योग्य पर्याय आहे 2. तर शिक्षकाने विद्यार्थ्यांचे अध्ययन व्हावे यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करावी हे विधान ही भूमिका दर्शवते. प्रश्न क्रमांक 41. विद्यार्थ्यांची ज्ञानार्जनाची जिज्ञासा टिकविण्यासाठी खालील योजना करणे आवश्यक आहे. योग्य पर्याय आहे 2. तर विद्यार्थ्यांची ज्ञानार्जनाची जिज्ञासा टिकवण्यासाठी प्रत्येक सत्रात 1 किंवा 2 चाचणी परीक्षा घेणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 42. डॅश पद्धतीत सर्वजण मिळून एखाद्या समस्येचे विवेचन, विश्लेषण किंवा मूल्यमापन करतात.
योग्य पर्याय आहे 1. तर चर्चा पद्धतीत सर्वजण मिळून एखाद्या समस्येचे विवेचन, विश्लेषण किंवा मूल्यमापन करतात. प्रश्न क्रमांक 43. मूल्यमापन प्रक्रियेबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? योग्य पर्याय आहे 4. तर ही प्रक्रिया म्हणजे लिखित किंवा मौखिक स्वरूपाची परीक्षा होय. हे विधान सत्य आहे. प्रश्न क्रमांक 44. मूल्यमापन ही प्रक्रिया परीक्षेपेक्षा टॅश आहे. योग्य पर्याय आहे 3. तर मूल्यमापन ही प्रक्रिया परीक्षेपेक्षा व्यापक आहे. प्रश्न क्रमांक 45. अवधान व अभिरुची या टॅश आहेत. योग्य पर्याय आहे 4. तर अवधान व अभिरुची या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. प्रश्न क्रमांक 46. शैक्षणिक समाजशास्त्राचा जनक टॅश हा होय. योग्य पर्याय आहे 2. तर शैक्षणिक समाजशास्त्राचा जनक जॉर्ज पेन हा होय. प्रश्न क्रमांक 47. डॅश ही पाठ नियोजनातील प्रथम पायरी होय. योग्य पर्याय आहे 3. तर पूर्वतयारी ही पाठ नियोजनातील प्रथम पायरी होय. प्रश्न क्रमांक 48. शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण देण्याचे कार्य टॅश करते. योग्य पर्याय आहे 3. तर शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण देण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद करते. प्रश्न क्रमांक 49. एका पालकाने तुमची तक्रार मुख्याध्यापकाकडे केली आहे डॅश. योग्य पर्याय आहे 4. तर एखाद्या पालकाने तुमची तक्रार मुख्याध्यापकाकडे केली आहे तर तक्रारीचे स्वरूप पाहून पालकाची भेट घ्याल. तर शेवटचा प्रश्न क्रमांक 50. समाजामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त करण्यासाठी शिक्षकाने डॅश करावे. योग्य पर्याय आहे 4. तर समाजामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त करण्यासाठी शिक्षकाने प्रथम आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करावे व यात स्वतःला झोकून द्यावे. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.